रत्नागिरीमध्ये काजळी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। लांजा तालुक्यामधील अंजाळनदीमध्ये दत्त मंदिर पाण्याखाली, दत्त मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी। रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातल्या मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। गड नदीचं पाणी मागजन बाजारपेठेमध्ये, गड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये सकाळी मुसळधार पाऊस। भिंगरोली इथे बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर पाणी शिरलं आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीचं रौद्र रूप। नदीचं पाणी पात्राच्या बाहेर, बागायती शेतीमध्ये घुसलं पाणी। नदीचं पाणी परचुरी पुलाला लागलं। रायगड जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट। रायगडच्या माणगाव, तळा, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर तालुक्यामधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी। वाढत्या पावसामुळे काही भागामधील नद्यांना पूर, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निर्णय। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक पाणी साचलं। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत। वाहन चालकांना रस्त्यावरील पाण्यातून शोधावा लागतोय मार्ग। रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे कशेडी घाटामध्ये दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे घाटामधील वाहतूक ठप्प। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। रायगड जिल्ह्यामधील मुसळधार पावसाचा अनेक भागांना फटका। नागोठणे रोहा मार्गावर भिसेखिंडीमध्ये दरड कोसळली। वाहतूक पूर्णतः ठप्प। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसाने झोडपलं। म्हसळा तालुक्यामधील ढोरजे पूल पाण्याखाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली घाटामध्ये निसर्गाचा अद्भुत नजारा। धुकं आणि पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं सौंदर्य खुललं। कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची हजेरी। राधानगरी धरण 82% भरलं। सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला। धरण क्षेत्रासह ग्रामीण भागात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग। शहर परिसरामध्येही ढगाळ वातावरण आणि पावसाच्या दमदार सरी। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। पहाटेपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे कळंबा तलावामधून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ। मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू। मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरात पावसाला सुरुवात। मुंबई आणि उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे उशिरानं। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं। पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। अंधेरी सबवे पाण्याखाली। सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी। गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस। अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणं 75% भरली। धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। धरणं लवकर भरत असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा। नवी मुंबईमध्ये पावसाची हजेरी। सोयीनगर, बेलापूर, पनवेल या ठिकाणी पावसाला सुरुवात। मध्य महाराष्ट्र आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। आज दिवसभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याची माहिती। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पावसाची हजेरी। पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। 5000 क्युसेक्सनं कोयना नदीमध्ये विसर्ग सुरू। 105 टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात सध्या 75 टीएमसी पाणीसाठा। सांगली जिल्ह्यामधल्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची संततधार। चांदोली धरणामधून 8530 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। अमरावती जिल्ह्यामध्ये सरासरी 109% पाऊस। जिल्ह्यामध्ये 116.3 मिलीमीटर पावसाची नोंद। धारणी, दर्यापूर तालुक्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षा। अमरावती जिल्ह्यामधील मेळघाटमध्ये रस्त्याची भीषण दुरावस्था। मुसळधार पावसामुळे रस्ते पूर्णपणे खचले। मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता। जुलैचा अर्धा महिना लोटला तरी पश्चिम आणि विदर्भातील धरणातील प्रकल्पांमध्ये जलसाठा निम्म्यावर। सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये केवळ 48% जलसाठा। पश्चिम विदर्भात दमदार पावसाची प्रतीक्षा। राज्यातले अनेक आजी माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये। मुंबईमधल्या एका मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट। नाशिकमधल्याच एका हॉटेलमध्ये प्रकार घडल्याची मोठ्या नेत्याची माहिती। नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा असल्याची माहिती। शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर न देताच मंत्री संजय शिरसाट निघून गेले। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, शिंदेंचा इशारा। पैशांच्या बॅग सोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शिंदेंच्या कानपिचक्या।